हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. विद्यार्थ्यांनो, आज आपण शिकणार आहोत टू द वाईल्ड पार्ट 1 लॉस्ट इन द जंगल हा लेसन किरण पुरंदरे यांच्या सखा नागझिरा ह्या पुस्तकातून घेतलेला आहे. किरण पुरंदरे यांच्या आयुष्यातला हा खराखुरा प्रसंग येथे वर्णन केला आहे. एकदा ते जंगलात पक्षी निरीक्षणासाठी गेले होते. पूर्ण दिवस येथे घालवल्यानंतर संध्याकाळी ते पिटेझरी या त्यांच्या गावी जायला निघाले. पण वाटेत त्यांना अचानक लंगूर या प्राण्याच्या धोक्याच्या सूचना आल्या व त्यामुळे ते जंगलात भरकटले गेले. व त्यानंतर त्यांना काय काय अनुभव आले व ते पिटेझरी या गावात कसे पोहोचले याचे वर्णन ह्या लेखात केले आहे. खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे आणि नक्की बघा. विद्यार्थ्यांनो, टू द वाईल्डमध्ये नागझिरा या अभयारण्याचे वर्णन केले आहे. तर तुम्हाला मी नागझिरा हे अभयारण्य गुगल अर्थच्या माध्यमातून दाखवत आहे. विद्यार्थ्यांनो, हे जे अभयारण्य आहे हे गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या मधोमध वसलेलं आहे आणि पिटेझरी गावातून या नागझिरा अभयारण्यात प्रवेश करता येतो. तर हे आहे ते पिटेझरी विलेज आणि त्या गावातली ही शेती तुम्हाला मॅपच्या माध्यमातून दाखवत आहे आणि आजूबाजूला हे हिरवेगार जंगल आहे. तर आता आपण बघूया नागझिरा अभयारण्यातला नागझिरा लेक. हा लेकही अतिशय विस्तीर्ण आहे. इथे पशुपक्षी त्यानंतर जंगली प्राणी पाणी पिण्यासाठी येत असतात आणि टोटल एरिया आहे 154 स्क्वेअर किलोमीटर. अभयारण्य गोंदिया जिल्ह्यात आहे. गोंदिया ते भंडारा जिल्ह्यापर्यंत ते पसरलेले आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील पिटेझरी गावाजवळून या अभयारण्यात प्रवेश करता येतो. अभयारण्याचा परिसर 154 चौरस किलोमीटरचा आहे आणि या अभयारण्यामध्ये दाट झाडांच्या मधोमधच एक तलाव देखील आहे. येथे सांबर, अस्वल, वाघ, बिबट्या, मृग, नीलगाय, लंगूर, हरिण यांसारखे सस्तन प्राणी आढळून येतात. सारस, राखाडी डोक्याचा गरुड, सर्पपक्षी, भारतीय करडा धनेश पक्षी, नदी सुरया, काळ्या डोक्याचा शराटी, बहिरी ससाना, हरियल, मोर, भारतीय नवरंग, शाही बुलबुल, नवशा व भृंगराज हे पक्षीही येथे आढळून येतात. येथे जवळचे विमानतळ नागपूर 150 किलोमीटरवर आहे. तर सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन देऊळगाव 2 किलोमीटरवर आहे. 10 किलोमीटर अंतरावर नवेगाव हे सर्वात जवळचे बसस्थानक सुद्धा आहे. तर सुरू करूया. The 8.5 hour long day inside the hide was as fruitful as the jamba tree standing tall on the edge of उंबरझारा. 8.5 तासांचा तो मोठा दिवस, लॉंग डे, एका लपनाच्या जागेवर. लपन म्हणजे हाईड. ही एक अशी जागा आहे जेथे जंगली प्राणी किंवा पक्षी त्यांना लक्षात न येता आपण पाहू शकतो. त्याला मराठीत लपन हा शब्द किंवा इंग्लिशमध्ये हाईड असे म्हणतो. तर लेखक म्हणतो की त्या जागेवरचा किंवा लपनाचा 8.5 तासांचा मोठा दिवस फलदायी निघाला, फ्रुटफुल. ॲज जांभा ट्री स्टँडिंग टॉल ऑन द एज ऑफ उंबरझारा, जसा उंबरझारा जंगलांच्या काठावर असलेले दिमागदार जांभा वृक्ष. बिफोर रॅपिंग अप माय डे, माझा दिवस गुंडाळण्यापूर्वी, ॲट धिस नॅचरल वॉटर होल, आणि या नैसर्गिक पाणवठ्यावर, आय टूक एंट्रीज ऑफ द ॲव्हिफॉना इन माय फील्ड नोट्स. ॲव्हिफॉना म्हणजे नागझिरा अभयारण्यातील लोकल पक्षी, म्हणजे त्या पक्ष्यांच्या त्याने त्याच्या फील्ड नोट्स किंवा ज्या काही नोट्स असेल त्यामध्ये त्या पक्ष्यांची निरीक्षणं नोंदवली जे की तो हाईडमध्ये बसून घेतले होते. सिन्स आय वॉज अलोन, जसं मी एकटा असल्यामुळे, आय रश टू पिटेझारी विलेज वेअर आय वॉज स्टेशन्ड, आणि मी पिटेझरी गाव
त्याच्याकडे धाव घेतली जिथे मी तैनात किंवा राहत होतो. कारण लेखक सांगतो आहे की तो दिवसभर एका हाईडमध्ये लपून पक्ष्यांचे त्याने निरीक्षण केले. त्यामुळे आता संध्याकाळ झाली होती आणि त्याला आता पिटेझरी गावाकडे म्हणजे जिथे तो राहायचा तिथे त्याला परत जायचं होतं. हे तिथले साधारण पक्षी, करडोक पक्षी, त्यानंतर इग्रेट म्हणजे एका जातीचा बगळा, हिरॉन म्हणजे एक लांब पायाचा बगळ्यासारखा पक्षी, करकोचा, स्टॉक आणि काळे पंख असलेली घार. आय कॅमोफ्लॅज द हाईड. हाईड म्हणजे लपण. कॅमोफ्लॅज म्हणजे की त्याने जी लपून निरीक्षण करण्याची जागा आहे ती परत पूर्वीसारखी केली. डिस्गाईज बाय कव्हरिंग इट टू मेक इट ब्लेंड इट सराउंडिंग. म्हणजे लपण तिथे होतं का नाही त्याने ते परत पूर्वीसारखं करून दिलं. टूक माय इसेन्शियल, माझ्या जीवनावश्यक वस्तू, टिफिन किंवा पाण्याची बाटली ती घेतली. केम आउट ऑफ द हाईड, आणि त्या हाईडमधनं लपणमधनं तो बाहेर निघाला. अँड स्ट्रेच आउट टू माय हर्ट्स कंटेंट, आणि अंग ताणून मनसोक्त आळस दिला. मनसोक्त, हर्ट्स कंटेंट. आय लिफ्टेड माय कॅमेरा बॅग अँड टूक द फॅमिलियर ट्रेल टू पिटेझारी. आणि मी माझी कॅमेऱ्याची पिशवी उचलली आणि परिचित असलेल्या माझ्या मार्गाने किंवा वाटेने पिटेझरी गावाची वाट धरली. ट्रेल म्हणजे जंगलातली पायवाट, फॅमिलियर म्हणजे परिचित. निगोशिएटिंग द वेब लीव्ज ऑफ अ टिकवूड अँड मोहा ट्रीज. साग आणि मोह झाडांच्या जाळीदार, वेब आणि लीव्ज म्हणजे पान, जाळीदार पानांमधून कठीण व अडथळायुक्त मार्गाने वाट काढत. निगोशिएट म्हणजे कठीण व अडथळायुक्त. ट्राईंग टू मेक मिनिमल साऊंड, कमीत कमी आवाज येईल अशा प्रयत्नात, कारण ते जंगल होतं. आय वॉज ट्रेडिंग कॉशियसली अमंग द वुड्स. कॉशियसली म्हणजे सावधगिरीने, ट्रेडिंग म्हणजे चालणे, आणि कमीत कमी आवाज येईल अशा प्रयत्नात जंगलातून लेखक सावधगिरीने चालत निघाले. वॉकिंग अलोन इन अ जंगल नीड्स मोर alertness than walking with a companion. I was alone here like a fox. Alertness म्हणजे सतर्कता, कंपॅनियन म्हणजे सोबती, आणि फॉक्स म्हणजे कोल्हा. ऑब्वियस आहे की जंगलातून एकट्याने जात असताना अधिक सावधानतेची आवश्यकता असते. एखाद्याच्या सोबत चालण्यापेक्षा जोडीला असेल तर काही तेवढं वाटत नाही. आणि मी इथे एकटाच होतो, लाईक अ फॉक्स, एखाद्या कोल्ह्यासारखा. फॉलोविंग द ट्रेल सायलेंटली. पुढील मार्ग मी शांततेत काढत असताना. वॉचिंग विथ वाईड ओपन आईज, आणि रुंद उघड्या डोळ्यांनी बघत. माय इयर्स वेअर ग्रास्पिंग अ व्हरायटी ऑफ साऊंड्स. आणि माझे कान निरनिराळ्या आवाजांचे ग्रास्प म्हणजे आकलन करत होते. जस्ट व्हेन अ फॅमिलियर साऊंड स्टन्ड मी. आणि तेव्हा अचानक एका परिचित आवाजाने मला स्टन्ड म्हणजे चकित किंवा स्तब्ध केले. खॅक खॅक, खॅकॉस खॅक. इट वॉज अ लंगूर अलार्म कॉल. आणि तो एका लंगूरच्या धोक्याची सूचना होती. अलार्म कॉल म्हणजे धोक्याची सूचना. लंगूर म्हणजे एक जातीचे माकड. द लीडर ऑफ द गँग ऑफ द लंगूर्स वॉज सिटिंग ऑन द टॉल ट्री मेकिंग अलार्म कॉल्स आउट ऑफ अ फिअर फॉर लाईफ. आणि लंगूर टोळीचा नेता उंच झाडावर बसून फिअर फॉर लाईफ, जीवाच्या भीतीने धोक्याचा गजर किंवा सूचना देत होता. रेस्ट ऑफ द लंगूर ब्रिगेड कंटिन्यूड रेझिंग द अलार्म कॉल्स. ब्रिगेड म्हणजे टोळी किंवा कुमक, आणि उरलेल्या लंगूरच्या टोळीने सुद्धा रेज धोक्याचा अलार्म कॉल किंवा गजर सुरूच ठेवला. The network of alarm calls was expanding its range as the petrified langurs speeded to the tree near and far and secured their places on the tree tops. पेट्रिफाईड म्हणजे अत्यंत घाबरून जाणे. अत्यंत घाबरून गेलेल्या लंगुरांनी जवळपास आणि दूरच्या झाडाकडे वेगाने धाव घेतली आणि झाडांच्या शिखरांवर, ट्री टॉप्स म्हणजे झाडांची शिखरे, त्याच्यावर त्याची ठिकाणे सुरक्षित केले. लेखक इथे कम्पेअर कशाबरोबर करतो तर त्या भीतीच्या सूचनांचे नेटवर्क आणि रेंज ते विस्तृत करत होते. ऑल धिस
upheaval was created by only one animal's presence. ही सगळी उलथापालथ एकाच प्राण्याच्या उपस्थितीमुळे होते. अपहिवल म्हणजे उलथापालथ. अ लिपर्ड एक बिबट्या किंवा चित्ता. मेनी ॲनिमल्स मेक अलार्म कॉल्स वेन दे सी अ प्रिडेटर. आणि भरपूर प्राणी असे भीतीचे आवाज काढतात जेव्हा त्यांना प्रिडेटर म्हणजे शिकारी प्राणी दिसतो. टायगर ऑर लेपर्ड नियर बाय, जवळ असलेला एखादा वाघ किंवा चित्ता. द लंगूर इज द मोस्ट रिलायबल वेन इट कम्स टू अ फाइंडिंग क्ल्यूज अबाउट द प्रेझेन्स ऑफ द अपेक्स प्रिडेटर्स. आणि लंगूर हा त्यातल्या त्यात सर्वात विश्वसनीय प्राणी आहे. म्हणजे रिलायबल जेव्हा जंगलात उपस्थित असलेल्या सर्वोच्च अपेक्स प्रिडेटर शिकाऱ्याचे संकेत शोधायचे असतात. द माइटी इल्युझिव्ह लेपर्ड ऑफ उंबरजारा वॉज आउट ऑफ इट्स लेअर. लेअर म्हणजे गुहा. आणि उंबरझाऱ्याचा शक्तिशाली चित्ता किंवा बिबट्या जो इल्युझिव्ह म्हणजे शोधायला व पकडायला अवघड आहे किंवा मायावी आहे त्याच्या गुहेतून बाहेर पडला होता. ही वॉज ऑन द प्रॉल. तो आपली शिकार शोधण्यासाठी भटकंती करत होता. प्रॉल म्हणजे भटकंती. द स्टेल्थिली मूव्हिंग फिगर इन स्पॉटेड गोल्ड ब्लॅक क्लॉक वॉज स्पाईड बाय दीज लंगूर्स. आणि लपून छपून फिरणारी एक आकृती जिच्या अंगावर सोनेरी आणि काळ्या रंगाचे ठिपके गोल्ड अँड ब्लॅक आच्छादल्यासारखे होते अशा आकृतीची त्या माकडाने हेरगिरी म्हणजे स्पाईड केली होती. म्हणजे त्या लंगुरांना तो चित्ता किंवा बिबट्या हा दिसला होता. इवन द स्मॉल वन्स फ्रॉम द लिजन ऑफ अ लंगूर्स वेर गिव्हिंग अलार्म कॉल. लिजन म्हणजे ट्रूप. किंवा त्या माकडांच्या किंवा लंगुरांनी त्याची हेरगिरी केली आणि लंगुराच्या सैन्यातले छोट्यातले छोटे लंगूरही धोक्याची सूचना देऊ लागले. चॅक चॅक. आय स्टेड पुट. मी तिथेच थांबलो. गेट द लीडर लंगूर्स टार्गेट साईट अँड स्कॅन द एरिया व्हिज्युअली. आणि नेता असलेल्या लंगुराच्या दृष्टीच्या टप्प्यात असलेल्या लक्ष्याचा लेखकाने अंदाज घेतला आणि लेखकाने त्या भागाची बारकाईने पाहणी केली. स्कॅन द एरिया व्हिज्युअली. टूक सम स्टेप्स. काही पावलं उचलली. स्टॉप्ड अगेन. आणि पुन्हा थांबलो. अ फ्रेश कॅट वॉज लाईंग बिफोर मी ऑन द ट्रेल. स्कॅट म्हणजे ड्रॉपिंग किंवा प्राण्याचा विष्ठा किंवा मल. एक ताजा मल शिकारी प्राण्याचा पायवाटेवर माझ्यासमोर पडून होता. लाईंग बिफोर मी. ट्रेल म्हणजे पायवाट. द ब्लूइश पर्पल फ्लाईज वेअर हावरिंग ओव्हर इट. हावरिंग म्हणजे घोंगावणे. आणि त्यावर निळ्या आणि जांभळ्या रंगाच्या माशा घोंगावत होत्या. आय वॉज शुअर दॅट द लेपर्ड वॉज समवेअर नियर. आणि मला खात्री झाली की बिबट्या कुठेतरी जवळपास आहे. द डिस्टंट अलार्म कॉल ऑफ अ फोर हॉर्न अँटलप वॉज ॲडिंग टू द कॅओस. कॅओस म्हणजे गोंधळ आणि अँटेलप म्हणजे काळवीट. चार हॉर्न म्हणजे शिंगे. चार शिंगे असलेला काळवीटच्या दूरच्या धोक्याच्या सूचनेमुळे गोंधळात भर पडत होती. आय बेअरली वॉक्ड अराउंड 15 meters अँड स्टॉप्ड. मी केवळ 15 मीटर चाललो आणि परत थांबलो. आय हॅड ॲपरंटली एंटर्ड इन द सॅक्टॉरम ऑफ अ मिरॅकल कॉल लेपर्ड. आणि मी ॲपरंटली म्हणजे उघडपणे एंटर्ड प्रवेश केला होता बिबट्या या प्राण्याच्या चमत्कारिक मिरॅकल गर्भगृह म्हणजे जिथे थोड्याच लोकांना प्रवेश असतो अशा ठिकाणी. बट द बिग कॅट वॉज नॉट विजिबल. पण बिबट्या तिथे कुठेही दिसत नव्हता. आता बिग कॅट म्हणजे एनी लार्ज मेंबर ऑफ द कॅट फॅमिली इन्क्लूड. मग त्यामध्ये लायन, टायगर, लेपर्ड, जग्वार, पॅन्थर, प्युमा आणि चिता असे कुठलेही प्राणी असू शकतात. द बिग कॅट फॅमिली ते कसं ओळखायचं ह्याचा एक चार्ट तुम्हाला दिला आहे. त्याच्या जबड्यावरनं त्याचा मानेचा पोर्शन, त्याची पाठ आणि पोटाचा आकार, त्याची हाईट यावरून त्या बिग कॅट फॅमिलीचा त्याचं आयडेंटिफाय केला जातो. इट इज अन इल्युझिव्ह अॅनिमल. हा एक मायावी प्राणी आहे. म्हणजे ज्याला शोधणे आणि पकडणे अवघड आहे.
द सराउंडिंग्स वेर रिमाइंडिंग मी दॅट आय वॉज ऑल अलोन टाइम अँड अगेन. आणि आजूबाजूचा परिसर मला वारंवार आठवण करून देत होता की मी एकटा आहे. ॲज आय मूव्ड फॉरवर्ड ऑन द ट्रेल टू पेटेझारी. आणि मी पेटेझारीच्या वाटेवर पुढे जात असताना द फेडिंग अलार्म कॉल्स वेर स्टील हर्ड. आणि फेडिंग म्हणजे हळूहळू कमी होत जाणारा धोक्याच्या सूचना पार्श्वभूमी म्हणजे बॅकग्राऊंडवर अजूनही ऐकू येत होत्या, असं लेखक म्हणतो. आय कुड टेल इन्स्टिंक्टिव्हली दॅट द लेपर्ड हॅड मूव्ड अवे. इन्स्टिट्यूट म्हणजे सहजपणे आणि आता चित्तात दूर निघून गेल्याचं मी स्वाभाविक किंवा सहजपणे सांगू शकत होतो. मीनवाईल दरम्यान आय सॉ अ मॅन स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स विथ अ स्टिक इन हिज हँड. आणि मला एक माणूस हातात काठी घेऊन दूरवर उभा असलेला दिसला. ॲज आय अप्रोच, मी जसा त्याच्या जवळ गेलो, ही ॲपियर्ड स्पूक ड्यू टू अलार्म कॉल्स ऑफ द लेपर्ड. स्पूक म्हणजे अत्यंत घाबरलेला. आणि चित्त्याच्या धोक्याच्या सूचनामुळे तो मला फार घाबरलेला दिसत होता, असं लेखक म्हणतो. वी ग्रीटेड इच अदर. आम्ही दोघांनी एकमेकांना अभिवादन केले. ही वॉज अ राजू इस्कापे फ्रॉम पिटेझारी. आणि पिटेझारी या गावातले ते राजू इस्कापे होते. ही हॅड कम टू कलेक्ट लॉक्स बट रिट्रीटेड ड्यू टू द लेपर्ड्स मुवमेंट. आणि ते लाकडं म्हणजे झाडावरून पडलेली वाळलेली लाकडं गोळा करायला आले होते, परंतु बिबट्याच्या हालचालींमुळे मुवमेंट त्यांनी माघार घेतली होती. रिट्रीटेड म्हणजे माघार घेणे. राजू वॉज अमेज्ड ॲट माय रेग्युलर सॉलिटरी व्हिजिट्स टू उंबरझारा, द हेवन फॉर टायगर्स, लेपर्ड्स अँड स्लॉथ बियर. उंबरधारा म्हणजे वाघ, बिबट्या आणि अस्वलासाठीचे आश्रयस्थान. हेवन, विद्यार्थ्यांना हे HEAVN म्हणजे हेवन म्हणजे स्वर्ग आणि हेवन म्हणजे आश्रयस्थान HAVEN. आणि उंबरझारा म्हणजे वाघ, बिबट्या आणि अस्वलीसाठीचे आश्रयस्थान. येथे माझ्या नियमितपणे दिल्या जाणाऱ्या भेटीने राजू आश्चर्यचकित झाला होता. माय रेग्युलर सॉलिटरी म्हणजे एकट्याची व्हिजिट. वी स्टॉप्ड अंडर अ कुसुम ट्री टू टेक अ ब्रेक. आणि आम्ही दोघेही विश्रांती घेण्यासाठी कुसुमच्या झाडाखाली तिथेच थांबलो. आता विद्यार्थ्यांच्या स्लॉथ बियर याचा उल्लेख आला आहे. स्लॉथ म्हणजे आळशी असे होत नाही. स्लॉथ हा एका जातीचा सस्तन प्राणी आहे जो मध्य व दक्षिण अमेरिकेत आहे आणि तो ट्री स्लॉथ म्हणजे झाडाला लटकलेला असतो. इट वॉज अ युरोपियन झुऑलॉजिस्ट जॉर्ज शॉ हू नेम्ड द स्लॉथ बियर फॉर इट्स लॉंग थिक क्लॉज अँड अनयुज्युअल टीथ. म्हणजे एका युरोपियन झुऑलॉजिस्ट जॉर्ज शॉने हे त्याचं नामकरण केलं आहे. त्याला ते बियर किंवा आपलं जे भारतामध्ये सापडलेलं अस्वल झाडाला लटकताना दिसलं तर त्याला वाटलं त्याच जातीतला हा प्राणी आहे, म्हणून त्याचं नाव आता स्लॉथ बियर हे ठेवलं गेलं. वी बोथ फेल्ट अ बिट रिलॅक्स. आम्हा दोघांनाही थोडा आराम मिळाला. आम्ही रिलॅक्स झालो. नाऊ वी वेअर 4 आईज. आता आमचे 4 डोळे होते. 4 हँड्स, 4 हात होते. विथ अ स्टिक, आणि त्या हातामध्ये एक काठी होती. देन वी बोथ रिझ्युम्ड अवर वॉकिंग टूअर. आणि आम्ही दोघांनीही आमचा फिरण्याचा दौरा पुन्हा सुरू केला होता, कारण आता अंधार होत होता. देर वॉज अ वन टायनी ट्रॅक दॅट ब्रोक आउट ऑफ द मेन ट्रेल. आणि तिथे थोडं पुढं गेल्यावर त्यांना एक छोटीशी पायवाट म्हणजे ट्रेल होती जी मुख्य मार्गातून थोडीशी बाहेर निघत होती. आय विल टेक दिस रूट, यू गो स्ट्रेट, सेड राजू अँड टर्न राईट. मी ह्या पायवाटेने म्हणजे उजव्या बाजूला निघणाऱ्या छोट्याशा पायवाटेने जातो, तुम्ही मोठ्या पायवाटेने सरळ जा, राजू म्हणाला. आणि असं म्हणून तो उजवीकडे निघून गेला. आय केप्ट वॉकिंग स्ट्रेट अंटिल आय क्लाइम्ड अ फॅमिलियर हिलॉक. आणि मी सरळ जात राहिलो जोपर्यंत मला एक परिचित टेकडीवर मी चढत नाही. हिलॉक म्हणजे एक लहान टेकडी. फॅमिलियर म्हणजे पुष्कळ नेहमी परिचय असणाऱ्या त्या टेकडीवर तो चढत नाही. ते तोपर्यंत लेखक चालत गेले. आय क्रॉस द सिमेंट पिलर. आणि मी सिमेंटचे खांब पास केले. अँड स्टोन स्टॅक्ड बाय फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. आणि स्टॅक म्हणजे एकमेकांवर रचून ठेवलेले दगड. आणि ते कोणी डेव्हलप केले होते? बाय फॉरेस्ट वन विकास महामंडळाने
केलेले टू मार्क द बाउंड्री ऑफ द फॉरेस्ट कंपार्टमेंट, म्हणजे जंगलव्याप्त भागाची सीमा निर्धारित करण्यासाठी ठेवण्यात आलेले सिमेंटचे खांब आणि दगड त्यांनी ओलांडले. टूक अनदर ट्रेल आफ्टर क्लाइम्बिंग डाऊन, आणि आता लेखक एका हिलॉकवर चढलेले होते. आता त्यांनी तिथून परत खाली उतरताना दुसरा एक मार्ग स्वीकारला, पायवाट स्वीकारली. वॉक अक्रॉस अ ब्युटिफुल महुआ ट्री लोडेड विथ रेडिश ब्राऊन लीव्ज, आणि लाल तपकिरी पानांनी भरलेल्या एका सुंदर महुआ झाडाजवळून ते चालत निघाले. द ग्राउंड अंडर द ट्री वॉज क्लीन व्हेरी वेल, आणि त्या महुआ झाडाखालची जमीन अतिशय चांगल्या प्रकारे स्वच्छ करण्यात आलेली होती. द थॉट इन्स्टंटली फ्लॅश्ड इन माय माइंड, आय हॅड लॉस्ट माय वे, आणि मी माझा मार्ग गमावला आहे हा विचार तत्क्षणी माझ्या मनात उमटला. इन्स्टंटली म्हणजे तत्क्षणी. नेक्स्ट मोमेंट, आणि पुढच्याच क्षणी, आय फाउंड अनदर डस्की ट्रेल, आणि पुढच्याच क्षणी मला एक आणखी धुळीचा मार्ग सापडला. डस्की ट्रेल म्हणजे धुळीचा, धुळवट असलेला. हॅस्टिली म्हणजे घाईघाईने, आय टूक दॅट ट्रेल विच टूक मी फ्रॉम अ नॅरो गॉर्ज टू अन ओपन फील्ड. गॉर्ज म्हणजे खोल अरुंद दरी, आणि लेखकाने घाईघाईने तो मार्ग स्वीकारला ज्यामुळे त्या एका अरुंद दरीतून एका मोकळ्या मैदानात शिरले. द एरिया वॉज सराउंडेड बाय हिलॉक्स ऑफ अ ड्राय डिसिड्युअस ट्रॉपिकल फॉरेस्ट. हिलॉक्स म्हणजे छोटी टेकडी, ट्रॉपिकल म्हणजे उष्णकटिबंधीय. हा परिसर पाने गळून पडणाऱ्या, ड्राय म्हणजे डिसिड्युअस म्हणजे पाने गळून पडणाऱ्या, ट्रॉपिकल म्हणजे उष्णकटिबंधीय जंगलाच्या टेकड्यांनी व्यापलेला होता. सराउंडेड म्हणजे व्यापलेला होता. आय टर्न बॅक टू स्पॉट द सन, आणि मी सूर्य कुठे दिसतो त्यासाठी मागे वळून बघितले. नाऊ द जिओग्राफिकल वेस्ट वॉज सेट, आणि आता मी भौगोलिक पश्चिम दिशा निर्धारित केली. द डस्की ट्रेल हॅड व्हॅनिश, आणि ते ज्या धुळीच्या रस्त्याने तिथे आले होते तो पण गायब झाला होता. गुड हेवन्स, अरे देवा, आय वॉज लॉस्ट, मी हरवलो. कम्प्लिटली लॉस्ट इन द जंगल, आणि पूर्णपणे या जंगलात हरवलो. दॅट टू ॲट अ व्हेरी ड्रेडफुल टाइम, आणि तेही अतिशय भयंकर, ड्रेडफुल म्हणजे भयंकर वेळी. संध्याकाळ झालेली होती. द सन वॉज मेल्टिंग डाऊन लाईक अ फ्लिटिंग रनर, आणि सूर्य एखाद्या धावपटू सारखा मावळत होता. सोक्ड इन माय ओन स्वेट, आणि भरपूर चालल्यामुळे माझ्या स्वतःच्या घामामध्ये मी भिजलेलो होतो. आय फेल्ट लाईक अ शाउटिंग टू माय हर्ट्स कंटेंट. हर्ट्स कंटेंट म्हणजे मनसोक्त. मला वाटले की मन भरेपर्यंत ओरडून घ्यावे. बट देअर वॉज नो अदर सोल टू लिसन टू माय साऊंड इन धिस विल्डरनेस, आणि पण या निर्मनुष्य व ओसाड प्रदेशात माझा आवाज ऐकण्यासाठी दुसरा कोणीही माणूस नव्हता. विल्डरनेस म्हणजे निर्मनुष्य किंवा ओसाड प्रदेश. सोल म्हणजे माणूस. आय हॅड टू बॅग्स विथ मी, माझ्याकडे दोन पिशव्या होत्या. द शबनम बॅग हॅव्हिंग द कॅमेरा, अँड द अदर वॉज अ स्मॉल कलरफुल हँडमेड बॅग यूज्ड इन अ विलेजेस टू कॅरी द टिफिन. एका शबनम बॅगमध्ये कॅमेरा होता, आणि दुसरी टिफिन वाहून नेण्यासाठी गावात वापरली जाणारी एक छोटीशी रंगीबेरंगी हाताने बनवलेली किंवा शिवलेली पिशवी होती. द टिफिन स्टील हॅड सम स्टफ, आणि टिफिनमध्ये अजूनही काही खाण्याच्या वस्तू होत्या. बट आय डिडंट फील लाईक हॅव्हिंग इट, आणि पण ते खाऊशी मला वाटलं नाही. द ब्लॉसमिंग बॉक्सवूड ट्रीज, फुलणारी बॉक्सवूडची झाडं. द भूप भूप साऊंड ऑफ काउकल बर्ड, काउकल म्हणजे भारद्वाज पक्ष्याचा भूप भूप आवाज. द सॉन्ग ऑफ द रॉबिन बर्ड, आणि रॉबिन पक्ष्याचं गाणं. ऑल अपियर्ड अलियन टू मी, आणि हे सगळं मला परकं वाटत होतं कारण तो लेखक हरवलेला होता जंगलामध्ये. इट वॉज मोर दॅन अन अवर अँड आय वॉज स्टील देअर सर्चिंग फॉर अ सुटेबल ट्री टू क्लाइंब अँड गेट सिक्युर्ड, आणि 1 तासापेक्षा जास्त वेळ झाली होती, आणि मी अजूनही तिथे योग्य झाडाच्या शोधात होतो ज्यावर चढून आणि सुरक्षित होता येईल. टर्न बॅक टू द ट्रेल यू लेफ्ट, माय माइंड वॉज टेलिंग मी, तू सोडलेल्या पायवाटेवर परत जा, माझे मन मला सांगत होते. बट देअर वेर नो साइन ऑफ द ट्रेल,
परंतु तिथे पायवाटेची कुठलीही चिन्ह दिसत नव्हती. आय हॅड नो अदर वे टू क्लाइंब द हिलॉक बिफोर मी. आता तो एका टेकडीवरनं म्हणजे हिलॉकवरनं उतरलेला होऊन आणि दुसऱ्या पायवाटेवरनं आता त्याच्या समोर परत एक हिलॉक म्हणजे टेकडी होती आणि त्या टेकडीवर चढण्याशिवाय त्याच्याकडे कुठलाही पर्याय नव्हता. देर वेर मोर हिलॉक्स अँड सम मोर अराउंड द वन आय वॉज स्टँडिंग. तिथे खूप टेकड्या होत्या आणि ज्या टेकडीवर मी उभा होतो त्या भोवतीही आणखीन काही टेकड्या होत्या. नियर माय फीट वेअर द ड्राईड अप ड्रॉपिंग्स ऑफ अ स्लॉथ बियर. आणि माझ्या पायाजवळ अस्वलाचे वाळलेले मल त्याला दिसले. ड्रॉपिंग्स अँड ड्राईड अप म्हणजे वाळलेले. द स्लॉथ बियर ऑफ उंबरझारा मस्ट बी आउट इन अ ओपन स्निफिंग फॉर फूड. आणि उंबरझाराच्या जंगलातला अस्वल सुद्धा बाहेर निघून स्निफिंग म्हणजे वास घेत शिकारीचा माग त्याने सुरू केलेला होता असं त्याला त्यावरून वाटले. आय कॉशन मायसेल्फ. मी स्वतःला सावध केले. थिंकिंग ऑफ ॲव्हर्टिंग ऑल सॉर्ट्स ऑफ इव्हेंच्युअलिटी आय मेड अ मूव्ह. ॲव्हर्टिंग म्हणजे टाळणे आणि सर्व प्रकारची अवांछित घटनांचा संभाव्य धोका टाळण्याचा विचार करून मी एक पाऊल पुढे टाकले. इव्हेंच्युअलिटी अवांछित घटना. आय रॅन डाऊन द हिलॉक्स दॅट आय हॅड क्लाइम्ड अप ॲट अ फ्रँटिंग स्पीड. आणि आता तो एक टेकडी परत चढलेला होता. ती टेकडी मी अतिशय घाईत आणि रोमांचक वेगाने खाली पळत उतरू लागलो. फ्रँटिंग म्हणजे हरीड अँड एक्साइटेड. द वेस्ट वॉज टू माय राईट हँड साईड नाऊ. आणि आता पश्चिम दिशा माझ्या उजवीकडं होती असं लेखक म्हणतो. द इव्हिनिंग ब्रीज फ्ल्यू थ्रू माय वेट कर्ल्ड हेअर. आणि संध्याकाळच्या वाऱ्याची झुळूक ब्रीज म्हणजे वाऱ्याची झुळूक माझ्या ओल्या कुरळ्या केसांमधून वाहत होती. ओले केस कशामुळे? घामामुळे ते ओले झाले होते. माय स्टमक वॉज एकिंग. आय केप्ट वॉकिंग इन अ होप. माझे पोट दुखत होते आणि मी आशेने चालतच होतो की मला पिठेझरीची वाट सापडेल या आशेने. आफ्टर अराउंड 50 स्टेप्स आय फाउंड अ ब्राईट रेड सॉइल ट्रेल. आणि सुमारे 50 पावले चालल्यानंतर मला एक चमकदार लाल मातीचा रस्ता सापडला. आय फाउंड माय सिल्वर लाइनिंग ऑन दिस ट्रेल. आणि मला माझ्या सिल्वर लाइनिंग म्हणजे निराशाजनक परिस्थितीत आशा. आणि एका निराश झालेल्या लेखकाला एक आशा मिळाली. देर वेर मार्क्स ऑफ बायसिकल व्हील ऑन दिस ट्रेल. आणि या मार्गावर सायकलच्या चाकांच्या खुणा स्पष्टपणे दिसत होत्या. दॅट वॉज अ बिग कन्सोलेशन फॉर मी. कन्सोलेशन म्हणजे दिलासा. हे माझ्यासाठी खूप मोठा दिलासा देणारं होतं. देर मस्ट बी अ विलेज नियर बाय. आणि जवळपास एखादं गाव असलंच पाहिजे. आय रिअश्युअर्ड मायसेल्फ. मी स्वतःलाच आश्वासन दिलं. मोर क्वेश्चन्स रिसर्फेस. आणि आणखी प्रश्न समोर आले. हाऊ फार इज द विलेज. गाव किती दूर आहे? अँड वेअर. आणि कुठे असेल? इन विच डायरेक्शन. आणि कुठल्या दिशेने असेल? असे अनेक क्वेश्चन लेखकाच्या मनामध्ये. आय क्लाइम्ड वन हिलॉक अँड ट्राईड टू लोकेट साइन ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन. आणि मी आणखी एका टेकडीवर चढलो आणि ह्युमन सिव्हिलायझेशन मानवी संस्कृतीचे साइन म्हणजे चिन्ह शोधण्याचा पुन्हा प्रयत्न केला. माय लेग्स वेअर ट्रेम्बलिंग. माझे पाय ट्रेम्बलिंग थरथरत होते. ॲज आय रीच द टॉप ऑफ द हिल आय जम्प्ड विथ अ जॉय. आणि मी टेकडीच्या शिखरावर पोहोचलो तेव्हा मी आनंदाने उडी मारली. आय जम्प्ड विथ जॉय म्हणजे अत्यंत आनंदी झालो. आय हर्ड द साऊंड ऑफ अ पीपल टॉकिंग इन द लाऊडस्पीकर. आणि त्या उंच हिलॉकवर मला लाऊडस्पीकरमध्ये लोक बोलत असल्याचे ऐकू आले. इन अ जिफी म्हणजे क्षणात. आय रॅन डाऊन द हिल. मी टेकडीवरून खाली धावलो. टुवर्ड द साऊंड जिकडून आवाज येत होता. विथ अ फुल विगर आणि पूर्ण उत्साहाने. आय स्टंबल्ड अँड फेल डाऊन. आणि टेकडीवरनं खाली पळत असताना जास्त स्पीड झाल्यामुळे लेखक अडखळलो आणि मी खाली पडलो. सॉ ड्रॉपिंग्स ऑफ अ ब्लू बुल्स नियर बाय. आणि जवळच पुन्हा एकदा त्याला नीलगाईचे शेण दिसले. स्ट्रगल्ड आणि संघर्ष केला त्याने. स्टूड अप आणि उभा राहिला. अँड डिसाइडेड विच डायरेक्शन टू मूव्ह ऑन. आणि कोणत्या दिशेने पुढं जायचं हे ठरवलं. द सायन्स ऑफ सिव्हिलायझेशन वेअर विजिबल. आणि मानवी सभ्यतेची चिन्हे आता स्पष्टपणे दिसत होती. द टायनी स्लीपी विलेज ऑफ पेटेझारी वॉज विजिबल थ्रू द ग्रीन वुड्स.
आणि पिटेझरी हे छोटंसं स्लीपी विलेज म्हणजे निवांत असलेलं गाव हिरव्यागार जंगलातून आता ग्रीनवूड दिसू लागलं. ग्रीनवूड्स म्हणजे हिरवेगार जंगल. द लँटर्न ऑफ राजीराम भालवीज फार्म आणि राजीराम भालवी यांच्या शेतातला कंदील, कारण संध्याकाळ झालेली होती म्हणून कंदील दिसला. द लाऊडस्पीकर इन्स्टॉल्ड फॉर केशव भालवीज मॅरेज आणि केशव भालवीच्या लग्नासाठी बसवलेला लाऊडस्पीकर. ऑल वेअर इन अ क्लिअर साईट. साईट म्हणजे स्पष्ट दिसणे. आणि हे सर्व आता लेखकाला स्पष्ट दिसू लागले. टर्न लेफ्ट टू द स्पॉट द विलेज लेक अँड फॅमिलियर हिलॉक सुईहुडकी. गाव तलाव आणि परिचित टेकडी सुईहुडकी शोधण्यासाठी मी डावीकडे वळालो. द डॉग बार्क टू वेलकम मी टू द विलेज आणि गावात माझे स्वागत करण्यासाठी कुत्रा भुंकला. द फर्स्ट थिंग आय डिड वॉज टू टेक अ बाथ आणि सर्वात पहिली गोष्ट मी काय केली असेल तर ती म्हणजे आंघोळ. द शेकिंग ऑफ द लिम्स हॅड लेसन्ड अ बिट आणि अंग थरथरणे किंवा पाय थरथरणे त्यामुळे थोडे कमी झाले. द स्टमक एक स्टार्टेड अगेन आणि पोटदुखी पुन्हा एकदा सुरू झाली. एट टू द फुल अँड देन स्लम्प्ड ऑन टू द कॉट आणि पोट भरून खाल्ले आणि मग कॉटवर पडलो. स्लम्प म्हणजे कॉटवर पडणे. अवेक लुकिंग ॲट द स्टार स्टडेड स्काय आणि ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाकडे बघू लागलो. आय स्पोक टू मायसेल्फ आणि मी स्वतःशीच म्हणालो, देर स्टील एक्झिस्ट अ जंगल वेअर वी कॅन गेट लॉस्ट. इजंट दिस अवर गुड लक आणि अजूनही एक जंगल आहे जिथे आपण हरवू शकतो. हे आपलं सुदैव नाही का? म्हणजे ताऱ्यांनी भरलेल्या आकाशामध्ये सुद्धा तो हरवू शकतो आणि ते सुद्धा एक वेगळं जंगल आहे. हे आपलं सुदैव आहे मानव जातीचं, असं लेखकाला वाटतं. अशा रीतीने हा लेख इथे संपलेला आहे. खूपच सुंदर असं वर्णन किरण पुरंदरेने यांनी केलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि पुढच्या लेक्चरचे व्हिडिओ मिळण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. हॅपी लर्निंग.